नमस्कार. या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या वेळी आपण नोमेनक्लेचर, बायनॉमियल नोमेनक्लेचर ही सिस्टीम पाहिली. रूल्स ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर हा भाग पाहिला. त्यानंतर आपण हे बायनॉमियल नोमेनक्लेचर मांडणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची माहिती घेऊया. द कार्ल लियानाज classified the living organism into kingdom used on the mode of nutrition. काय आहे? कार्ल लियानाज नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं, सर्व सजीव दोन गटामध्ये विभागले, दोन किंगडममध्ये विभागले. कशावरून? तर मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न ग्रहण करण्याची पद्धत, ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक, स्वयंपोषी का परपोषी. फेअर दे आर मायग्रेटरी, ते स्थलांतरित करणारे आहेत, आपली जागा बदलणारे आहेत का सेडेंटरी स्थिर आहेत. अशा कॅरेक्टरवरून त्यांनी काय केले, दोन गट केले, प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम. बट धिस ब्रॉड क्लासिफिकेशन ॲज किंगडम प्लॅन्टी अँड किंगडम ॲनिमेलिया. त्यांनी दोन गट केले किंगडमचे, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमेलिया, म्हणजे प्लॅन्ट्स आणि ॲनिमल. वॉज फाउंड इनॲडिक्वेट. नंतर ते कालांतरानं काय व्हायला लागले, त्यांची संख्या प्लॅन्टची आणि ॲनिमलची वाढली आणि ते पुरेसं क्लासिफिकेशन म्हणजे पुरेसं आहे असं वाटत नव्हतं. इट कुड नॉट क्लासिफाय द ऑर्गॅनिझम दॅट शोन द कॅरेक्टर्स ऑफ बोथ द किंगडम. आणि असे काही कॅरेक्टर्स ऑर्गॅनिझम आहेत की जे प्लॅन्टचे पण कॅरेक्टर दाखवतात आणि ॲनिमलचे कॅरेक्टर दाखवतात. त्यांना कुठल्या गटामध्ये टाकायचं, प्लॅन्ट किंगडममध्ये का ॲनिमल किंगडममध्ये, हे काही नाही, शक्य झालं नाही. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया आहे, त्यांना सेलवॉल आहे ह्यांना, मग त्यांना प्लॅन्ट म्हणायचं का? पण हेट्रोट्रॉपिक आहे, ते परपोष आहे, दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून आहेत. फंगाय आहे, फंगायसुद्धा काय आहेत, सेल्युलोजिक सेलवॉल आहे आणि प्लॅन्टसारखी, पण ते परपोषी आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहेत. युग्लिना नावाचा प्राणी आहे की तो ऑटोट्रॉपिक आहे, स्वयंपोषी, स्वतःचं अन्न निर्माण करतो, पण प्राणी आहे, हालचाल करणारा आहे. मग ह्याला प्राणी म्हणायचं का वनस्पती म्हणायचं? हेन्स टू अवॉइड द कन्फ्युजन, सायंटिस्ट R.H. विटेकर इन 1969 प्रपोज द 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. काय आहे? R.H. विटेकरनी 1969 साली 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय केली, मांडली. 1969 साली मांडली. दिस सिस्टीम शोज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम्स. आणि हे सिस्टीममध्ये त्यांनी काय केलं, फायलोजेनिक रिलेशनशिप जे आहे ती मेंटेन केलेली आहे, की सुरुवातीला कोण निर्माण झाला आणि त्यानंतर कोण होत गेला. म्हणजे पृष्ठवंशी प्राण्यामध्ये जर सांगायचं झालं तर मत्स्यवर्ग आधी, नंतर उभयचर वर्ग, नंतर सरपटणारा प्राणीवर्ग, नंतर पक्षीवर्ग निर्माण झाला. ही फायलोजेनिक. आणि सर्वात शेवटी पृष्ठवंशी मॅमल सस्तन प्राण्यामध्ये मानव हा प्राणी निर्माण झाला. तर ही फायलोजेनिक रिलेशनशिप त्यांनी मांडलेली आहे. अँड द किंगडम 5 किंगडम्स आर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी, किंगडम फंगाय अँड किंगडम ॲनिमेलिया. फंगाय किंवा फंजाई शब्द वापरतात, दोन्ही चालत आहेत. तर अशा पद्धतीनं 5 किंगडम तयार केले हे R.H. विटेकरनी. आता आपण त्यातला पहिला गट आहे तो पाहूया, कॅरेक्टर्स आपण पाहूया. सायलेंट फीचर ऑफ 5 किंगडम मोनेराचे आपण काय करतोय, सायलेंट फीचर पाहतोय किंवा कॅरेक्टर्स पाहतोय, गुणधर्म पाहतोय, की हे गुणधर्म ज्यांच्यात असतील, गुण असतील, त्यांना आपण काय म्हणणार, मोनेरा गटातील हे आहेत. इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हे कसे आहेत? युनिसेल्युलर, युनि म्हणजे सिंगल, सेल्युलर म्हणजे सेल, एक पेशीय प्राणी आहेत. युनिसेल्युलर म्हणजे काय आहेत? एक पेशी आहेत. विथ प्रोकॅरियोट त्याचा जो केंद्रक आहे तो प्रिमिटिव्ह आहे, सुरुवातीचा आहे, की वेल डेव्हलप्ड. इतर प्राणी वनस्पती पेशीमध्ये जसा केंद्रक असतो की डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीज त्याच्यावरती असतात, असा वेल डेव्हलप्ड केंद्रक त्यांच्यामध्ये नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मोनेरा इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. मोनेरा गटामध्ये काय आहेत? युनिसेल्युलर आहेत आणि प्रोकॅरियोटिक आहेत. दीज आर ओमनी प्रेझेंट. आणि ते काय आहेत? ओमनी प्रेझेंट. आता ओमनी गाडी माहिती आहे तुम्हाला. ओमनी म्हणजे काय? कसली गाडी म्हणणार रे ती? ट्रक आहे. तो कशासाठी असतो? माणसांना नेण्यासाठी असतो का? नाही. तो कशासाठी असतो? लॉरी, ट्रक म्हटलं तर कशासाठी असतो? टेम्पो असेल तर तो माल वाहतुकीसाठी असतो. आणि बस, एस टी बस आहे,
किंवा 4 व्हीलर आपल्या ज्या असतात त्या कशासाठी असतात? पॅसेंजर वाहतुकीसाठी असतात, म्हणजे माणसाची वाहतूक करण्यासाठी असतात. ओमनी गाडी कशासाठी आहे? तर ओमनी म्हणजे दोन्ही, ओमनी मिश्र म्हणतो आपण, ओमनीहोरस मिश्राहारी म्हणतो. मानव हा मिश्राहारी, शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ खातो, ओमनीहोरस. तसा हा ओमनी गाडी जी आहे ती सीट फोल्ड केल्या तर साहित्य वाहतुकीसाठी वापरता येते, आणि सीट व्यवस्थित केल्याने सीटवर बसलं तर ते काय होतं? पॅसेंजर वाहतुकीसाठी चालते, म्हणून त्या गाडीला आपण काय म्हणतो? ओमनी गाडी. तिला नावच ठेवलं ओमनी गाडी. तर तसं ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी आढळणारे, म्हणजे पाण्यामध्ये आढळतील, जमिनीवर आढळतील, झाडावर आढळतील, वगैरे वगैरे. ओमनी प्रेझेंट. कळलं का? ओमनी प्रेझेंट म्हणजे काय? दे आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट. ते सर्व प्रकारच्या वातावरणात आढळतात. अतिशय तप्त वातावरणातही आढळतात, अतिशय थंड वातावरणातही आढळतात, तर कुठलंही वातावरण त्यांना चालतं. विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बीइंग. आणखी काय आहे? दे विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बीइंग्स, की ज्या ठिकाणी इतर सजीव वाढू शकत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा हे सजीव आपल्याला पाहायला मिळतात, मोनेरा गटातील पाहायला मिळतात. फ्यू आर फोटो ऑटोट्रॉप्स. त्यातले काही कसे आहेत? फोटो ऑटोट्रॉप्स. आता ऑटोट्रॉप म्हणजे स्वयंपोषी. दे कॅन सिंथेसाइज देअर ओन फूडमध्ये मटेरियल, स्वतःचं अन्न निर्माण करतात, त्याला आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. ऑटोट्रॉपचे 2 गट पडतात, फोटो ऑटोट्रॉप आणि कीमो ऑटोट्रॉप. फोटो म्हणजे लाईट, फोटॉन म्हणजे लाईट, प्रकाश, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करतात, त्यांना काय म्हणायचं? फोटो ऑटोट्रॉप. मग सूर्यप्रकाशाशिवाय कोण अन्न तयार करू शकतात? सूर्यप्रकाश नसताना सुद्धा काही ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न निर्माण करू शकतात. जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं सुद्धा हे ऑर्गॅनिझम जिवंत असतात. समुद्राच्या तळाला जिथं सूर्याची किरणं पोहोचतच नाहीत अशा ठिकाणी अंधार कोठडीमध्ये, गुहेमध्ये हे ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, मग ते काय करतात? तर केमिकल एनर्जी, कीमो ऑटोट्रॉप म्हणजे दे युटिलाइज द एनर्जी रिलीज ड्युरिंग द केमिकल प्रोसेसेस. केमिकल प्रोसेसेसमध्ये जी ऊर्जा बाहेर पडते त्या ऊर्जेचा वापर काय करतात? अन्न तयार करण्यासाठी म्हणतात. म्हणजे रासायनिक अभिक्रिया, आपल्याला कुठली रासायनिक क्रिया माहिती आहे? HCl+ NaOH2 फॉर्म NaCl+H2O. अशा रासायनिक अभिक्रियेमध्ये एकतर त्याच्यामध्ये ऊर्जा बाहेर पडते किंवा त्या रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी ऊर्जेची गरज भासते, बरोबर आहे? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऊर्जा बाहेर पडते त्याला एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणतात. एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शनमध्ये जी ऊर्जा बाहेर पडेल त्या ऊर्जेचा वापर हे प्राणी काय करतात? अन्न तयार करण्यासाठी करतात, म्हणून यांना काय म्हणायचं? कीमो ऑटोट्रॉप. थोडक्यात असं सांगायचं झालं की आपण निबंध लिहितो, सूर्य उगवला नाही तर कुठलाही सजीव जगू शकत नाही, पण हे कीमो ऑटोट्रॉप जिवंत राहू शकतात कारण त्यांना सूर्याची एनर्जीची गरजच नाही. ते काय करतात? रासायनिक अभिक्रिया. म्हणजे सांडपाणी असतं, सांडपाणी तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये किती गटारीतनं वाहणारं पाणी काळपट असतं, मग त्याच्यात सूर्यप्रकाश खाली जात असेल का? नाही. मग त्यात काही ऑर्गॅनिझम वाढत असतात, कुजवण्याचं, सडवण्याची क्रिया करणारे. त्या ऑर्गॅनिझम्स कसे आहेत? कीमो ऑटोट्रॉप आहेत. बट मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉपिक. आणि या मोनेरा गटातील बरेचसे कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी, दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असणारे, मानवासारखे. मानवसुद्धा दुसऱ्यावर, प्राणी हे हेटेरोट्रॉपिक आहेत आणि वनस्पती ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोमधले कुठले? फोटो ऑटोट्रॉपिक आहेत. तर ह्या ऑर्गॅनिझममध्ये ऑटोट्रॉपिक पण आहेत, हेटेरोट्रॉपिक पण आहेत. ऑटोट्रॉपिकमध्ये फोटो ऑटोट्रॉपिक आणि कीमो ऑटोट्रॉपिक असे दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात. तर दीज ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डेफिनेट न्यूक्लियस. यांच्यामध्ये केंद्रक वेल डेव्हलप नव्हतो, की असा हा भाग म्हणजे केंद्रक असं म्हणता येत नाही. त्याचं DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोसोम्स कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. आणि यांचा DNA कसा असतो? तर सर्क्युलर गोलाकार असा पद्धतीचा हा DNA असतो, सर्क्युलर असतो, क्रोमोसोम्स असतो, न्यूक्लिओइड्स असतात. त्याला आपण न्यूक्लिओइड्स म्हणतो, न्यूक्लियस म्हणू शकत नाही कारण त्याचा असा विशिष्ट भाग नाही आहे त्याच्यामधला की त्याला न्यूक्लियस म्हणता येईल. स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA ॲज अ एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक इलेमेंट.
आणि याच्यामध्ये काय आहे, लहान असा गोलाकार न्यूक्लियस असतो, DNA असतो, तो एक्स्ट्रा क्रोमोसोमल DNA आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मूळचा क्रोमोसोमवरचा DNA आहेच. क्रोमोसोम म्हणजे गुणसूत्रे आपण म्हणतो की केंद्रकामध्ये काय असतात, गुणसूत्रे असतात. मानवाच्या शरीराच्या पेशीमध्ये 46 गुणसूत्रे असतात. हे 46 गुणसूत्र कशापासून बनलेले असतात, तर DNA आणि हिस्टोन प्रोटीनपासून बनलेले असतात. तर या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला DNA पाहायला मिळतो, क्रोमोसोमल DNA पाहायला मिळतो. तो सोडून ॲडिशनल DNA पाहायला मिळतो, थोडासा लहान आकाराचा गोलाकार असा DNA पाहायला मिळतो. त्या DNAला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक इलेमेंट्स कॉल्ड ॲज अ प्लाझमिड म्हणतात. आणि हे प्लाझमिडवरचे जीन सातत्यानं बदलतात. म्हणून रोगजंतू आपल्याकडे काय करतात, आपल्या कॅरेक्टर बदलत जातात. असेच म्हणजे व्हायरसेस आहेतच, त्यातलाच एक व्हायरस त्यानं आपल्या कॅरेक्टरमध्ये बदल केला आणि कोविडचा व्हायरस तयार झाला. लक्षात, कोरोनाचा व्हायरस तयार झाला. तर अशा पद्धतीनं त्यांचे नेहमी कॅरेक्टर काय होतात, बदलत जातात. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टायडोग्लायकेन आणि त्यांच्या पेशीभित्तिका कशाच्या बनलेल्या आहेत, पेप्टायडोग्लायकेन किंवा म्युरिन नावाच्या केमिकलपासून, पॉलिसॅक्राइडपासून बनलेल्या आहेत. विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड्स. काय आहे, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा भाग अमायनो ॲसिड्स याच्यापासून हे म्युरिन नावाचं केमिकल तयार झालेलं असतं किंवा पेप्टायडोग्लायकेन. पेप्टायडो म्हणजे कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेटच्या चेनला पेप्टाइड चेन म्हणतो आपण, आणि ग्लायकेन म्हणजे ग्लायकेन नावाचं प्रोटीन दिलेलं आहे. पेप्टायडो म्हणजे अमायनो ॲसिडची चेन आणि ग्लायकेन म्हणजे कार्बोहायड्रेट. ग्लुकोज आणि अमायनो ॲसिड्स शुगर आणि अमायनो ॲसिड्सपासून तयार झालेले असतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, पेप्टायडोग्लायकेन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज दॅट इज मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर अब्सेंट. जसं केंद्रक डबल मेम्ब्रेन केंद्रक नसतो, आच्छादन नसतं केंद्रकावरती, तसं कोणताही डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीज म्हणजे पेशी अंगके, सेलमध्ये इतर विशिष्ट काम करण्यासाठी असणारा अवयव, जसं प्राण्यांना जसे वेगवेगळे हात, पाय, नाक, कान, डोळा जसे अवयव असतात, तसे पेशीला सुद्धा वेगवेगळं काम करण्यास, पेशीच्या कार्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रक असतो. ऊर्जा निर्मितीसाठी मायटोकॉन्ड्रिया असतो, प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोप्लास्ट असतो. तर अशा पद्धतीनं जे डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनिलीज असतात हे यांच्यामध्ये मोनेरा गटातील ऑर्गॅनिझममध्ये नसतात. रायबोसोम्स आर स्मॉलर, दॅट इज साईज इज 17S दॅन इन युकॅरियोटिक सेल. काय आहे, ह्याचा जो रायबोसोम आहे, रायबोसोम जे आहे तो कसला आहे, लहान आकाराचा आहे, 17S. आता 17S म्हणजे काय आणि मोठा असतो तो कितीचा असतो, तर प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये जर पाहिला तर तो मोठ्या आकाराचा असतो, तो 18S असतो. आता 18S आणि 17S म्हणजे काय, S स्टँड फॉर सेडिमेंटेशन रेट. सेडिमेंटेशन म्हणजे जड किती आहे, काय आहे, जड किती आहे, त्याच्यावरून सेडिमेंटेशन म्हणजे आपल्या गढूळ पाण्यातला गाळ किती वेळाने खाली बसणार, किंवा ब्लड आपण घेतलं, ब्लड एखाद्या पिपेटमध्ये भरलं तर किती वेळा त्या ब्लड सेल्स जेवढ्या जड असतील तेवढ्या लवकर तळाला जातील, हलक्या असतील त्या हळूहळू येतील. एक वेळ अशी येईल की सगळ्या ब्लड सेल्स खाली बसतील आणि प्लाझ्मा वरती राहील, बरोबर, काय द्रव पदार्थ वरती राहील. अशा पद्धतीनं हा DNA RNA कधी सेटल होतो त्याला म्हणतात, लहान असेल तर 17S आणि मोठा असेल तर 18S. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल. आणि याच्यामध्ये मोड ऑफ रिप्रोडक्शन पुनरुत्पादनाचा पद्धत कशी होते, तर असेक्शुअल म्हणजे अलैंगिक. काय आहे, अलैंगिक पुनरुत्पादन म्हणजे त्याच्यामध्ये लिंगभेद नसतो, नर मादी नसतात किंवा त्यांच्यामध्ये मिलन होत नाही, केंद्रकाचं मिक्सिंग होत नाही, जेनेटिक मटेरियलचं मिक्सिंग होत नाही. तर अशा पद्धतीनं जो तयार होतो त्याला आपण काय म्हणणार, असेक्शुअल रिप्रोडक्शन. मी तुम्हाला सांगितलं, वनस्पतीच्या फांद्याला, गुलाबाच्या फांद्या लावल्या, त्याच्यापासून प्लॅन्ट तयार झालं. ज्या झाडाच्या फांद्या तोडलेल्या आहेत त्या झाडाला जर पिवळ्या रंगाची गुलाबाची फुलं येत असतील तर 50 फांद्या आहेत त्याच्या तोडून लावल्या तर सगळ्यांना कुठल्या रंगाची फुलं येतील, पिवळ्याच येतील, कारण जेनेटिक मेकअप बदललं आहे का तिथं, नाही. पण जेव्हा याच्या परागकण त्याच्या स्टिग्मावर पडला, त्याचे
युग्मक पू युग्मकाचं मिलन झालं, फळ तयार झालं, फळामधली बी आली आणि बी रुजवली तर काय होईल, दोन झाडाचे कॅरेक्टर तिथं मिक्स होतील, बरोबर आहे. मग पिवळा गुलाब आहे आणि रेड कलरचा गुलाब आहे, याचं मिक्सिंग झालं तर वेगळाच गुलाबाचं फूल काय होईल, वेगवेगळे त्याच्यापासून 100 प्रकारच्या सीड्स तयार झाल्या तर वेगवेगळ्या कधी काही त्या झाडाला एकतर पिवळी फुलं येतील किंवा गुलाबी रंगाची येतील किंवा इंटरमिडिएटमधल्या कुठल्याही अवस्था येऊ शकतील. तर अशा पद्धतीनं कॅरेक्टर मिक्स होत जातात. त्याला आपण लैंगिक पुनरुत्पादन म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, म्हणजे बायनरी फिशन, विभाजन विथ द हेल्प ऑफ बायनरी फिशन. बाय म्हणजे 2, फिशन म्हणजे विभाजन. म्हणजे एक सेल आहे, इथं बॅक्टेरिया दाखवलेलं आहे, एक बॅक्टेरिया आहे, त्याच्या केंद्रकाचं विभाजन होतं आणि केंद्रकाचं विभाजन होऊन पेशीद्रव्याचं विभाजन होतं, एकाचे 2 तयार होतात. अशा पद्धतीनं त्यांचं पुनरुत्पादन होतं. एकाचे 2 तयार होणे त्याला म्हणायचं बायनरी फिशन. व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय कॉन्ज्युगेशन मेथड. आणि अगदीच रेअर कंडिशनमध्ये म्हणजे लाखात एखाद्या केसमध्ये काय होतं, 2 ऑर्गॅनिझम जवळजवळ येतात, त्यांचं जेनेटिक मेकअप मिक्स होतं आणि मिक्स होऊन दोघांच्या कॉम्बिनेशननं काय होतो, नवीन जीव निर्माण होतो. त्याला लैंगिक पुनरुत्पादन म्हणायचं. आपण प्राण्यामध्ये पाहतो नर आणि मादी ह्या दोघांचं मिलन होतं आणि जी पहिली फलित पेशी तयार होते त्या फलित पेशीपासून जो जीव तयार होईल तेव्हा त्यामध्ये दोघांचे काही प्रमाणात कॅरेक्टर आलेले असतात. Morphologically, bacteria are categorized into 4 groups. The spherical काय आहे, गोलाकार. आता गोलाकार म्हणजे कसं आहे, आपला चेंडू असतो ना, चेंडूसारख्या पूर्ण गोल. इथं 2 डायमेन्शनल फिगर आहे, त्यामुळे आपलं कॉईन आहे, 1 रुपयाचं कॉईन आहे असं पण होऊ शकतं इथं. तर तसा नाही, चेंडू म्हटलं की तुमच्या लक्षात आलं बॉल. तर त्याच्या पद्धतीनं असतं. त्याला काय म्हटलेलं आहे, स्पेरिकल असेल तर त्याला कोकस म्हणतात, कोकाय शेपडं. रॉड शेपडं लांबट असतात, दंडाणू असतात. लांब गोल म्हणजे कॅप्सूलची गोळी तुम्हाला कॅप्सूलची गोळी माहीत आहे, त्यांना बॅसिलस म्हणतात. तसले जीवाणू असतात. द कॉमा शेपडं, कॉमा म्हणजे स्वल्पविरामसारखे व्हिब्रिओ कॉलराचा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाच्या ऑर्गॅनिझमचं, की ही बॅसिलस आहे त्याच्यासारखाच, फक्त एका बाजूला मोठा भाग आणि दुसऱ्या बाजूला नुसती शेपटी असल्यासारखा. कॉमा जसा असतो ना, स्वल्पविराम जसा असतो ना, तसा पद्धतीचा हा व्हिब्रिओ कॉलराचा आहे जीवाणू. तो हा कॉमा शेपड असतो किंवा किडनी शेपड असतो. अँड द स्पायरल म्हणजे ट्विस्ट, गुंडाळा. इथं दाखवलेला आहे ट्विस्टेड गुंडाळा, स्पायरिलम. तर अशा पद्धतीनं 4 प्रकारच्या आकारामध्ये दंडाणू, गोलाणू, कॉमा शेपडं आणि स्पायरल अशा पद्धतीचे 4 प्रकारचे जीवाणू आपल्याला पाहायला मिळतात. ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्की-बॅक्टेरिया ऑर यू बॅक्टेरिया. आणि या त्यांच्या काय केलेलं आहे, उत्क्रांतीच्या याच्यावरती काही नष्ट होऊन गेलेले बॅक्टेरिया आहेत, प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया आहेत, त्यांना आर्की-बॅक्टेरिया म्हणतो. आणि ट्रू बॅक्टेरिया त्यानंतरच्या ज्या बॅक्टेरिया त्यांना आपण काय म्हणतो, ट्रू बॅक्टेरिया. डायग्रॅम बघा जरा बॅक्टेरियाची. तर अशा पद्धतीने बॅक्टेरिया असतात. तो भाग आपण पुढच्या दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण पाहू. इथं आपण थांबूया आणि थँक्यू.